Hello everyone. I welcome you all in our next video lecture. In this lecture we are going to learn derivative of one function with respect to another function. तर विद्यार्थी मित्रांनो आत्तापर्यंत आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉगॅरिथमिक फंक्शन, त्याचबरोबर डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन या फंक्शन्सचे डेरिव्हेटिव्ह कसे काढायचे विथ रिस्पेक्ट टू एक्स हे आपण आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलोय. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह काढतोय वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन. तर या पद्धतीचे डेरिव्हेटिव्ह कसे फाइंड आउट करायचे ते आपण पाहूयात. डेरिव्हेटिव्ह ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन. टू ऑब्टेन, इथे थोडीशी टायपिंग मिस्टेक झाली आहे, बी पाहिजे इथं. ओके. टू ऑब्टेन द डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू जी ऑफ एक्स we put u is equal to f of x and v is equal to g of x, then find du by dv by using formula. कुठला फॉर्म्युला? तर हा फॉर्म्युला du by dv is equal to du by dx upon dv by dx where dv by dx is not equal to 0. आता वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन जर डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट करायचा असेल म्हणजेच आपल्याला दोन फंक्शन दिलेले असणार आहेत, एक एफ ऑफ एक्स आणि दुसरा जी ऑफ एक्स. तर आपल्याला एफ ऑफ एक्सला डिफरन्शिएट करायचे तर पण विथ रिस्पेक्ट टू काय आहे, दुसरा फंक्शन जी ऑफ एक्स. आपण नेहमी विथ रिस्पेक्ट टू एक्स या व्हेरिएबलने डिफरन्शिएट करायचो, परंतु आता पहिल्या फंक्शनला आपण दुसऱ्या फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शनने डिफरन्शिएट करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एफ ऑफ एक्सला यू कन्सिडर करायचा आहे आणि जी ऑफ एक्सला व्ही कन्सिडर करायचा आहे. आणि पहिल्यांदा यूचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स, त्यानंतर व्हीचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि हा फॉर्म्युला वापरून आपल्याला डी यू बाय डी व्ही फाइंड आउट करायचं. याचा अर्थ डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू जी ऑफ एक्स आपल्याला मिळून जाईल. या फॉर्म्युलाकडे पाहिल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की आपण पॅरामेट्रिक फंक्शन पाहत असताना देखील याच फॉर्मॅटमध्ये काहीतरी एक्झाम्पल सॉल्व केले. तिथं देखील आपल्याला दोन फंक्शन दिलेले असायचे आणि तिथे आपण अशा पद्धतीचाच फॉर्म्युला वापरून पॅरामेट्रिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केलो आहोत. तर या डेरिव्हेटिव्ह ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शनलाच आपण एक्सटेन्शन ऑफ पॅरामेट्रिक फंक्शनचा पुढचा भाग असं म्हणू शकतो. चला तर मग आता आपण एक्झाम्पल सॉल्व करूया. फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे इथे, डिफरन्शिएट सेक इन्व्हर्स ऑफ 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू साइन इन्व्हर्स ऑफ एक्स. म्हणजे आता हा एफ ऑफ एक्स असणार आहे आणि हा जी ऑफ एक्स असणार आहे. म्हणजे इथे दोन फंक्शन्स दिलेत. या पहिल्या फंक्शनला विथ रिस्पेक्ट टू या सेकंड फंक्शनने आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. सो सोल्युशन बघा, पहिल्यांदा जो दिलेला आहे तो लिहून घेतला आहे. सेक इन्व्हर्स ऑफ 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू साइन इन्व्हर्स ऑफ एक्स हे आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. आता कन्सिडर करायचं आहे हा जो काही फर्स्ट आपला एफ ऑफ एक्स आहे त्याला आपण यू कन्सिडर करणार आहोत. सो लेट यू इज इक्वल टू सेक इन्व्हर्स ऑफ 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि हा जो काही जी ऑफ एक्स सेकंड फंक्शन दिलेला आहे त्याला आपण व्ही कन्सिडर करणार आहोत. लेट व्ही इज इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ एक्स. नाव वी हॅव टू फाइंड, आपल्याला डी यू बाय डी व्ही फाइंड आउट करायचं आहे, म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू जी ऑफ एक्स. तर या फॉर्मॅटमध्ये आपल्याला आन्सर हवं आहे. तर त्यासाठी हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत, डी यू बाय डी एक्स अपॉन डी व्ही बाय डी एक्स. तर हे डी यू बाय डी व्ही फाइंड आउट करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला हा न्यूमरेटर आणि हा डिनॉमिनेटर फाइंड आउट करावा लागेल. सो आपण पहिल्यांदा यू कन्सिडर करूया. नाव यू इज इक्वल टू सेक इन्व्हर्स ऑफ 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता ह्या ब्रॅकेटमधल्या टर्मकडे पाहिल्यानंतर लक्षात येईल की इथं काहीतरी आपल्याला सबस्टिट्यूशन करावं लागेल. या अगोदर आपण बघितलं की व्हिडिओमध्ये इन्व्हर्स फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह सबस्टिट्यूशनने कसे सॉल्व करायचे आहेत, तर तेच मेथड इथं आपण वापरणार आहोत. याला आपण इक्वेशन 1 कन्सिडर करूयात. सो पुट एक्स इक्वल टू साइन थिटा. आपल्याकडे सबस्टिट्यूशनचे आहेत स्टँडर्ड सबस्टिट्यूशन्स, त्यामध्ये तुम्ही बघू शकता स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर या फॉर्ममध्ये जर दिलं असेल तर आपण एक्स इक्वल टू साइन थिटा सबस्टिट्यूट करतो. यावरून आपल्याला मिळेल की थिटा इज इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ एक्स. याला आपण इक्वेशन 2 कन्सिडर करूया.
देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स, आता इक्वेशन 1 म्हणजे सेक इनवर्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ सेक इनवर्स ऑफ 1/√1 मायनस एक्स स्क्वेअरमध्ये आपल्याला साइन थिटा ठेवायचं एक्स इक्वल टू काय मिळेल आपल्याला, तर या पद्धतीने मिळेल सेक इनवर्स ऑफ 1/1 मायनस इथे एक्स स्क्वेअर होता तिथं आता साइन स्क्वेअर थिटा आपण ठेवलेला आहे. सो विच इज इक्वल टू सेक इनवर्स ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा मीन्स कॉस स्क्वेअर थिटा. सो सेक इनवर्स ऑफ 1/√रूट ऑफ कॉस स्क्वेअर थिटा. आता हा स्क्वेअर रूट आणि हा स्क्वेअर निघून जाईल, काय मिळेल फक्त कॉस थिटा. सो सेक इनवर्स ऑफ 1/कॉस थिटा, आणि आपल्याला माहिती आहे की 1/कॉस थिटा म्हणजेच सेक थिटा असणार आहे. सो सेक इनवर्स ऑफ सेक थिटा, आणि याचं उत्तर आता तुम्हाला पाठ झाला असणार आहे. सेक इनवर्स आणि सेक मिळून त्यांची व्हॅल्यू 1 होईल आणि फक्त थिटा इथे शिल्लक राहील. या फॉर्म्युलाचा आपण इथे यूज केलेला आहे. सो आपल्याला यू काय मिळाला, तर यू इज इक्वल टू थिटा मिळाला, बरोबर आहे. आणि थिटा म्हणजेच काय, साइन इनवर्स ऑफ एक्स. कुठून घेतला हा आपण, इथून. इथे इक्वेशन 2 मध्ये थिटा इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ एक्स आहे, तीच थिटाची व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट केलेली आहे. ओके, यू इज इक्वल टू थिटाच्या ऐवजी आपण यू इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ एक्स थिटाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेली आहे. आता आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. यूला डिफरन्शिएट करतोय आपण. सर दोन्ही साईडला d/dx अप्लाय करा. सो d/dx ऑफ यू इज इक्वल टू d/dx ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स. सो du/dx इक्वल टू साइन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. तर हे एक्झाम्पल सॉल्व करत असताना हे टर्म्स कुठून आले, हे कसे आले, असं जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल, याचा अर्थ तुमच्याकडे म्हणजे तुम्हाला फॉर्म्युलेज लक्षात नाही आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करत असताना तुमच्यासमोर फॉर्म्युलेज ठेवा किंवा त्या फॉर्म्युल्याची भरपूर प्रॅक्टिस करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे टर्म्स कसे आलेले आहेत. तर साइन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह जर तुम्हाला माहीत नसेल तर हे कसं आलं हे तुम्ही सांगू शकणार नाही. तर हा झाला du/dx या येलो रेक्टँगलमध्ये असणारा, हा आपल्याला शेवटी लागणार आहे du/dv काढताना. हा झाला du/dx. नाव v इज इक्वल टू, आता u कन्सिडर करून आपण यूचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काढला. आता v कन्सिडर करूया. v आपल्याला दिलेलं आहे साइन इनवर्स ऑफ एक्स. नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथे पण दोन्ही साईडला d/dx अप्लाय करा. सो d/dx ऑफ v इज इक्वल टू d/dx ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स. सो dv/dx इक्वल टू पुन्हा साइन इनवर्सचाच डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आणि तो हा आहे. फॉर्म्युला तुम्ही चेक करू शकता. सो दिस इज अवर डेरिव्हेटिव्ह ऑफ v विथ रिस्पेक्ट टू एक्स. पण आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, du/dv फाइंड आउट करायचं आहे. सो नाव du/dv इज इक्वल टू du/dx अपॉन dv/dx. इथे du/dx आता इथे आपण काढलेला आहे, तो काय आलेला आहे 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. तसंच इथे आपल्याकडे dv/dx देखील आहे, ते दोन्ही व्हॅल्यूज इथं सबस्टिट्यूट करायचे आहेत. सो विच इज इक्वल टू 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. दोन्ही टर्म्स सेम आलेले आहेत. सो कॅन्सल आउट होतील आणि काय मिळेल आपल्याला, इथे बघू शकता 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर आहे तसं लिहिलं आणि खालचा टर्म जो आहे तो आपण उलट लिहिलेला आहे, म्हणजे हा डिनॉमिनेटर वर गेला आणि हा न्यूमरेटर खाली आलेला आहे. सो हे दोन टर्म्स कॅन्सल होतील आणि आपल्याला मिळेल du/dv इज इक्वल टू 1. सो दिस इज अवर फायनल डेरिव्हेटिव्ह ऑफ गिवन फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ f विथ रिस्पेक्ट टू g, म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन या पद्धतीनं काढायचं आहे. आणखीन एक एक्झाम्पल आपण पाहूयात. डिफरन्शिएट cos इनवर्स ऑफ 2x इंटू स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू सेक इनवर्स ऑफ 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. हा आपला f ऑफ एक्स आणि हा g ऑफ एक्स. तर या फंक्शनला u कन्सिडर करणार आहोत आणि या सेकंड फंक्शनला v कन्सिडर करणार आहोत. पहिल्यांदा जो दिलेला आहे तोच लिहून घेतला आहे. नाव लेट u इज इक्वल टू फर्स्ट फंक्शन अँड v इज इक्वल टू सेकंड फंक्शन. सो आपल्याला du/dv फाइंड आउट करायचं आणि हा त्याचा फॉर्म्युला आहे. सो पहिल्यांदा du/dx फाइंड आउट करावा लागेल. सो कन्सिडर u इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 2x इंटू स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर.
याला आपण इक्वेशन 1 कन्सिडर केलं. इथे आपण काय असं स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर असेल तर आपण सबस्टिट्यूट काय करतो, एक्स इक्वल टू साईन थिटा. ते सबस्टिट्यूशन पुन्हा एकदा करायचं आहे आणि यावरून थिटा म्हणजेच साईन इनवर्स ऑफ एक्स आपल्याला मिळेल. सो कॉल इट ॲज इक्वेशन 2. नाव इक्वेशन 1 बिकम्स, इक्वेशन 1 काय येईल, यू इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 2 साईन थिटा, इथे 2x होता, एक्सच्या ऐवजी साईन थिटा, इंटू स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर होता, त्यामुळे इथे साईन स्क्वेअर थिटा. नाव विच इज इक्वल टू हा कॉस इनवर्स ॲज इट इज ब्रॅकेटमध्ये 2 साईन थिटा ॲज इट इज 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा म्हणजेच कॉस स्क्वेअर थिटा. हा फॉर्म्युला आता पार्ट झालाच पाहिजे, लक्षात असायलाच पाहिजे. सो नेक्स्ट स्टेप, कॉस इनवर्स ऑफ 2 साईन थिटा इंटू कॉस थिटा. हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल आउट होतील आणि फक्त कॉस थिटा शिल्लक राहील. आता हा फॉर्म्युला काय आहे आपल्या लक्षात आलं असेल, 2 साईन थिटा इंटू कॉस थिटा म्हणजेच काय आहे, साईन 2 थिटा. हा आहे आपला फॉर्म्युला. साईन 2 थिटा कसं लिहितो आपण, 2 साईन थिटा इंटू कॉस थिटा. आता इथे ब्रॅकेटमध्ये आपल्याकडे हा RHSचा पार्ट आहे, त्यामुळे इथे काय मिळेल, साईन 2 थिटा. आता इथे कॉस इनवर्स आहे, ब्रॅकेटमध्ये साईन आहे, तर मला या साईनला कॉसच्या टर्म्समध्ये लिहायचं आहे. सो मी काय करेन, कॉस इनवर्स ऑफ कॉस ऑफ π/2 मायनस 2 थिटा. हा फॉर्म्युला इथे मी वापरला आहे. कॉस ऑफ π/2 मायनस एक्स म्हणजेच काय आहे, साईन एक्स. हे आपण फर्स्ट सेमिस्टरमध्ये अभ्यास केलेला आहे. कॉस ऑफ π/2 मायनस थिटा असेल म्हणजे कॉस ऑफ π/2 असेल तर कॉसचं साईन होईल आणि π/2 मायनस थिटा म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये कॉस कसा आहे, पॉझिटिव्ह. त्यामुळे या कॉस ऑफ π/2 मायनस एक्स म्हणजे साईन एक्स. तर या साईनच्या ठिकाणी मी हा जो काही LHS आहे तो यूज करणार आहे. सो कॉस ऑफ इथे एक्सच्या ऐवजी 2 थिटा आहे, π/2 मायनस 2 थिटा, याचा अर्थ काय झाला, साईन 2 थिटा. सो कॉस इनवर्स आणि कॉस या फॉर्म्युल्यानुसार म्हणजे कॉस इनवर्स ऑफ एक्स कॉस इनवर्स इंटू कॉस एक्स म्हणजे एक्स आहे आणि इथे एक्स म्हणजे हा मधला ब्रॅकेट π/2 मायनस 2 थिटा. या दोघांची व्हॅल्यू जी आहे ती 1 होईल. सो यू इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, π/2 मायनस 2 थिटा. इथे आपल्याला काय ठेवायचं आहे तर थिटाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे. सो विच इम्प्लाइज यू इक्वल टू π/2 मायनस 2 इंटू थिटा म्हणजेच साईन इनवर्स ऑफ एक्स. आता आपण यूला डिफरन्शिएट करू शकतो. नाव डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, दोन्ही साईडला d/dx अप्लाय करा. d/dx ऑफ यू इज इक्वल टू d/dx ऑफ π/2 मायनस 2 साईन इनवर्स ऑफ एक्स. आता हा d/dx या ब्रॅकेटमधल्या दोन्ही टर्म्सना अप्लाय होईल म्हणजे d/dx ऑफ π/2 मायनस d/dx ऑफ साईन इनवर्स ऑफ एक्स. आता ही स्टेप तुमच्या लक्षात आली पाहिजे की मध्ये प्लस किंवा मायनस साईन असेल तर डेरिव्हेटिव्ह हा दोघांनाही अप्लाय होतो. सो du/dx इक्वल टू हा -2 कॉन्स्टंट आहे त्यामुळे तो ॲज इट इज येईल आणि π/2चा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, 0 असणार आहे कारण π/2 हा कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एनी व्हेरिएबल काय असतो, 0 असतो. तर हा -2 इथे घेतलेला आहे ॲज इट इज कॉन्स्टंट बाहेर आणि साईन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. सो हा झाला आपला du/dx. नाव कन्सिडर v इज इक्वल टू सेकंड फंक्शन आपल्याला जो दिलं आहे g ऑफ एक्स, ज्याला आपण v म्हणलो आहे ते कन्सिडर करायचं आहे सेक इनवर्स ऑफ 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. इथं देखील सबस्टिट्यूशन करायचं आहे तर पुन्हा इथं √1 मायनस एक्स स्क्वेअरच्याच फॉर्ममध्ये आहे त्यामुळं सेम सबस्टिट्यूशन असणार आहे, एक्स इक्वल टू साईन थिटा. सो विच इम्प्लाइज थिटा इज इक्वल टू साईन इनवर्स ऑफ एक्स. कॉल इट ॲज इक्वेशन 3 and 4. सो इक्वेशन 3 बिकम्स, आता या 3मध्ये एक्सच्या ऐवजी साईन थिटा ठेवायचा आहे. सो सेक इनवर्स ऑफ 1/√1 मायनस साईन स्क्वेअर थिटा. आता तुमच्या लक्षात आलं पाहिजे की 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा म्हणजेच काय येणार आहे, कॉस स्क्वेअर थिटा. स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होतील म्हणजे 1/cos थिटा मिळेल. सो 1/cos थिटा म्हणजे सेक थिटा असणार आहे आणि सेक इनवर्स इंटू सेक म्हणजे 1 असणार आहे त्यामुळे आपल्याला फक्त इथे थिटा मिळणार आहे. सो v इक्वल टू थिटा ही व्हॅल्यू आपल्याला इथे मिळाली आणि थिटा म्हणजेच काय आहे, साईन इनवर्स ऑफ एक्स. तेच थिटाची व्हॅल्यू मी इथं सबस्टिट्यूट केलेली आहे. v इक्वल टू थिटा मिळाला आपल्याला, राईट. सो थिटाची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केलेली आहे. नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू
एक्स. व्हीला डिफरन्शिएट करायचं आहे, दोन्ही साईडला डी बाय डी एक्स अप्लाय करा. डी बाय डी एक्स ऑफ व्ही इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स. सो डी व्ही बाय डी एक्स इक्वल टू साइन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह 1 स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. सो हा झाला आपला डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स. नाव काय फाइंड आउट करायचं आपल्याला, तर डी यू बाय डी व्ही फाइंड आउट करायचं आहे. सो डी यू अपॉन डी एक्स डिवायडेड बाय डी व्ही बाय डी एक्स. सबस्टिट्यूट करा. हा आपला डी यू बाय डी एक्स -2 इंटू 1 स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि हा डी व्ही बाय डी एक्स म्हणजे 1 स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. हे दोन टर्म्स कॅन्सल आउट होतील. काय शिल्लक राहील फक्त, तर -2. तर हा झाला डी यू बाय डी व्हीची व्हॅल्यू किती मिळाली, -2. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन तुम्ही काढत असताना तर पहिल्या फंक्शनला आपल्याला यू कन्सिडर करायचं आहे, दुसऱ्या फंक्शनला व्ही कन्सिडर करायचं आहे आणि पहिल्या फंक्शनला विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करायचं आहे. सिमिलरली सेकंड फंक्शन व्हीला देखील विथ रिस्पेक्ट टू एक्स कन्सिडर करायचं आहे आणि दोघांचं आपल्याला इथं काय घ्यायचं आहे, डी यू अपॉन डी व्ही फॉर्म्युलामध्ये ते दोन्ही व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायच्या आहेत. सो इथे होमवर्कसाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते आहे, सेम टाईपचा आहे. सॉल्व करा आणि हे मला तुम्ही आन्सर सेंड करा. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचा टॉपिक अभ्यास करूया. तोपर्यंत थँक्यू.